नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आकार DG9 मध्ये सगळ्यांचं स्वागत करते। आता मी राजकीय विषयावर बोलणार नाहीये, पण सामाजिक आरोग्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याविषयी आता मी थोडंसं बोलणार आहे। कदाचित येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारला सुद्धा यात लक्ष घालावं लागू शकतं, एखादा कायदा आणावा लागू शकतो। तर तो विषय आहे हवा प्रदूषण। आता तुम्ही म्हणाल की हा काय शाळेतला किंवा कॉलेजमधला विषय, कारण साधारण शाळा कॉलेजमध्येच आपल्याला हवा प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण यावर निबंध लिहावे लागायचे, एखादा प्रोजेक्ट सादर करावा लागायचा। पण आज हाच शाळा कॉलेजमधला विषय इतका महत्त्वाचा झालाय की सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा यामध्ये लक्ष घालावं लागतंय। आता या घडीला राजधानी दिल्लीची अवस्था अतिशय बिकट आहे। म्हणजे दिल्लीला या प्रदूषणाने अजगरासारखा विळखा घातलाय आणि तो विळखा सोडवणं आता मुश्किल झालंय। प्रदूषणाने इतकं डोकं वर काढलंय की मध्यंतरी दिल्लीमध्ये आतिशी सरकारला एक नियमावली जाहीर करावी लागली। त्यामध्ये सरकारी कार्यालयाच्या वेळा बदलण्यात आल्या होत्या, 5वी पर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्यात आली होती, काही वर्ग हे ऑनलाईन स्वरूपात घेतले जात होते, वर्क फ्रॉम होम तिथे पुन्हा सुरू करण्यात आले आणि हे अजूनही काही प्रमाणात तिथे चालू आहे। त्याच्यानंतर राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा इथून येणाऱ्या ज्या बस होत्या त्यांना प्रवेश बंदी केली होती, ट्रकला प्रवेश बंदी होती, फक्त CNG आणि इलेक्ट्रिक ज्या गाड्या होत्या त्या तिथे सुरू होत्या। म्हणजे सुप्रीम कोर्टाने सुद्धा दिल्ली सरकारवर ताशेरे ओढले। पर्यावरण संरक्षण कायदा हा फक्त दंतहीन असल्याचं आणि कागदोपत्री असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं। सर्वोच्च न्यायालयाने हे सुद्धा सांगितलं की कलम 21 नुसार सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे, शुद्ध हवा घेण्याचा अधिकार आहे आणि दिल्ली सरकारचं अपयश म्हणजे नागरिकांच्या या अधिकाराचं उल्लंघन आहे, अशा स्पष्ट शब्दात सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले। म्हणजे महत्त्वाचा न वाटणारा विषय, शाळेपुरता मर्यादित असलेला हा विषय आज किती महत्त्वाचा झालाय हे राजधानी दिल्लीची जी अवस्था झाली आहे ते पाहून आपल्या लक्षात येईल। मध्यंतरी दिल्लीतील हवेची जी गुणवत्ता होती, जे निर्देशांक होते, त्यानुसार दिल्लीतली हवा ही 400 ते 500 या निर्देशांकापर्यंत पोहोचली होती, ज्याला आपण AQI असं म्हणतो। कोणत्याही प्रदेशातली हवा ही किती चांगली आहे, श्वसन योग्य आहे, हे ठरवण्यासाठी प्रदूषकांचं जे नियमन आहे ते दिलेलं आहे। हवा जर 50च्या आत असेल, त्याचा निर्देशांक 50च्या आत असेल तर ती हवा सर्वोत्तम समजली जाते। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे निर्देशांक ठरवून दिलेत, ते नेमके कसे आहेत हे पाहूया। म्हणजे 0 ते 50 असेल तर हवा चांगली समजली जाते, 51 ते 100 मध्ये असेल तर समाधानकारक स्थिती असते, 101 ते 200 असेल तर मध्यम दर्जा, 201 ते 300 असेल तर हवेचा खराब स्तर, 301 ते 400 असेल तर अत्यंत वाईट श्रेणीत ही हवा जाते आणि 401 ते 500 असेल तर हवेची गुणवत्ता ही ढासळलेली आहे, हवेचा स्तर हा अत्यंत वाईट स्थितीत नोंदवला जातो। म्हणजे दिल्लीची हवा किती वाईट आहे हे आपल्या लक्षात येईल। 10 पट प्रदूषक या हवेत आहेत। म्हणजे दिवसभरामध्ये 50 सिगरेट फुंकल्यानंतर फुफ्फुसाचं जे मातेरं होतं ते दिल्लीत जाऊन ती हवा घेतली तर होतं, इतकं ते वाईट हवेचा निर्देशांक आहे। एकीकडे आपण असं म्हणतोय की आपला भारत देश हा महासत्ता होऊ पाहतोय आणि दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे जी काही वाईट स्थिती आहे, म्हणजे वातावरणातील बदलाचं ढळढळीत उदाहरण हे दिल्लीकडे पाहून आपल्या लक्षात येत आहे। अनेकदा असंही म्हणतात की दिल्लीत गेल्यावर ना जरा गुदमरायला होतं, कोंडल्यासारखं वाटतं, म्हणजे तिथलं जे प्रदूषण आहे त्याचाच हा परिणाम आहे। अनेकांना छातीत दुखायला लागतं किंवा श्वसनाचे त्रास सुरू होतात, तर ते याचमुळे। खरं म्हणजे दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे, सत्तेचं सर्वोच्च केंद्र हे दिल्ली आहे। म्हणजे सगळ्या राज्यांची चावी ही दिल्लीत असते आणि त्याच दिल्लीची ही इतकी वाईट अवस्था आहे। यावरून लक्षात येईल की प्रदूषण किंवा वातावरणातला हा बदल हा किती धोकादायक आहे। आता हे फक्त आपल्याच देशात आहे का, तर नाही, जागतिक पटलावर सुद्धा याचा किती परिणाम होतोय याचं एक छोटंसं उदाहरण पाहूया। साधारणपणे ऑस्ट्रेलियापासून 1750 किलोमीटर लांबीवर असलेलं एक छोटंसं बेट आहे व्हानुआतू। हवामान बदलाच्या संकटाला तोंड देणारा हा इवलासा देश आहे। हवामान न्यायासाठी हा देश आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेलाय
कारण रोजचं जगणं या देशातल्या नागरिकांना अतिशय अवघड झालंय. 2022 मध्ये या प्रदूषणाच्या स्थितीमुळे किंवा हवामान बदलामुळे हवामान आणीबाणी या देशाने जाहीर केली होती. संयुक्त राष्ट्राचा 2023चा अहवाल सुद्धा हेच सांगतोय की आता वेळ निघून गेलीये. म्हणजे चक्रीवादळ असेल, भूकंप असेल, सुनामी असेल, ही जी नैसर्गिक आपत्ती आहे ही आता वारंवार येणार आहे. म्हणजे एका आपत्तीतून आपण उठून उभे राहतोय तर पुन्हा दुसरी आपत्ती तयार असणार आहे. इतका हवामान बदलाचा आणि या प्रदूषणाचा परिणाम जो आहे तो जागतिक पातळीवर सुद्धा होतोय. आता आंतरराष्ट्रीय न्यायालय यावर कसा निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दिल्लीतल्या परिस्थितीवर आपण बोललो, पण राज्यात सुद्धा फार काही चांगली परिस्थिती नाहीये. म्हणजे मुंबईमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये मीरा भाईंदर भागामध्ये सर्वाधिक वायू प्रदूषण असल्याचं अहवालातून समोर आलंय आणि ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये यामध्ये अधिक वाढ झाली आहे. म्हणजे फक्त मीरा भाईंदरच नाही तर BKCचा भाग आहे, शिवडी आहे, भायखळा आहे, शिवाजीनगर आहे, अशा अनेक भागात सुद्धा वायू प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात आहे. ऑक्टोबरमध्ये 150 पर्यंत हवेचा निर्देशांक पोहोचला होता. म्हणजे समाधानकारक स्थितीत हवेची गुणवत्ता होती. तीच नोव्हेंबर महिन्यात 284 वर पोहोचली. म्हणजे हवेचा स्तर अत्यंत वाईट श्रेणीत गेला. मुंबईतील हवा प्रदूषण रोखण्यासाठी आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पावलं उचलली आहेत. म्हणजे जिथे रेडीमिक्स सिमेंटची निर्मिती होते, सिमेंट बनवण्यासाठी सिमेंट मिक्सर यंत्र जिथे वापरली जातात, तिथे हे जे धुलीकण आहेत हे हवेत जास्त उडू नयेत, धूळ जास्त हवेत जाऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. जिथे हे असे कारखाने आहेत किंवा बांधकाम केलं जातं त्या ठिकाणी आता वृक्ष लागवड केली जाते. म्हणजे थोडक्यात काय, तहान लागल्यावर विहीर खणण्याचं काम आता केलं जातंय. सोशल मीडियावर सुद्धा प्रदूषित भागातली चित्र जी आहेत, ज्याचे फोटो व्हॉट वी आर ब्रीदिंग असा सवाल मुंबईकर करताना दिसतायत. मुंबईत जी स्थिती आहे तीच पुण्यात सुद्धा आहे. पुण्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर बांधकाम चालू आहे, मेट्रोचं काम चालू आहे. त्यामुळे पुण्यात सुद्धा हवेचा स्तर हा अतिशय खराब श्रेणीत आहे. म्हणजे मुंबई पुणे हे कॉम्पिटिशन मध्ये आहेत की काय इतकं वाटावं, इतका हवेचा स्तर खराब श्रेणीत आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या सुद्धा वाढलेल्या दिसतायत आणि यावर चर्चा होते, पेपरमधनं बातम्या येतात. पण पर्यावरणाचा जो कायदा आहे तो कुठेतरी कागदोपत्रीच राहिल्याचं यातून समोर येतंय. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्य सरकारला सुद्धा यासाठी ठोस पावलं उचलावी लागणार आहे. केंद्र सरकारला सुद्धा प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. म्हणजे एक गाणं आहे, ही गुलाबी हवा वेड लावी जीवा. पण आता असं म्हणण्याची वेळ आली आहे, ही प्रदूषणकारी हवा आरोग्य घालवी जीवा. म्हणजे इतका हा विषय आता महत्त्वाचा आहे, गंभीर आहे. तर प्रदूषण कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, राज्य सरकारने नेमकं काय केलं पाहिजे, याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. म्हणजे राजकीय विषय जितके महत्त्वाचे तितकाच हा विषय सुद्धा आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचा आहे. तुर्तास इथेच थांबते, पण अशाच महत्त्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा आकार DG9. नमस्कार.